नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मी भाऊसाहेब आहेत, राहणार देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. या ठिकाणी मी साधारणतः अर्धा एकर म्हणजे 20 आरमध्ये 1426 पेरूची लागवड केलेली आणि साईडला कडेला आंब्यांची लागवड केलेली. साधारणतः माझा हा प्लॉट जो आहे हा 4 महिन्याचा झालेला आहे. 4 महिन्यामध्ये साधारणतः तो आता फळ पकडण्याच्या स्टेजला आलेला आहे. पण जर मी आज सदर झाडांना जर फळ पकडलं तर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा माल निघेल. आणि ज्यावेळेस इतर व्हरायटीचा माल एकत्र येतो आणि मार्केटमध्ये खूप फुगवटा होतो, अशा वेळेस येण्यापेक्षा हा माल मला जर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जर मिळाला तर मला चांगल्या पद्धतीचे रेट मिळतील. आणि म्हणून याची मी तिसरी छाटणी करतो आहे. आणि तिसरी छाटणी ही साधारणतः 2 पानांवर करतो आहे. आणि अशा पद्धतीने जर छाटणी करून घेतली तर येणाऱ्या काळामध्ये त्याला अनेक फुटवे येऊन आणि माझ्या झाडांची गुणवत्ता आणि माल हा वाढू शकतो. आणि म्हणून मी या ठिकाणी हा पुन्हा दुसरी छाटणी घेतोय. आणि हा छाटणी घेण्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जो आपल्याला रेट पाहिजे तो जर आवश्यक असेल तर आपल्याला तो घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमचे फुटवे जास्त असतील, फुटवे जास्त म्हणजे याचा अर्थ तुमचा माल अधिकचा येईल. आणि म्हणून मी या ठिकाणी ह्या शेताची आता ही तिसरी छाटणी घेतोय. आणि तिसरी छाटणी घेण्याचा उद्देश असा आहे की मला आज पकडून माल घेण्यापेक्षा मला जानेवारी-डिसेंबर नंतर जर माल मिळत असेल तर तो अधिक फायदेशीर असेल. आणि म्हणून मी छाटणी घेतोय. साधारणतः चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट अशी या ठिकाणी फुटवे पण झालेले आहेत. आणि या फुटव्यांमधून आता मालही येण्याच्या स्टेजला आहे. पण आपण शेतकऱ्यांनी साधारणतः आपल्याला माल हा मार्केटमध्ये केव्हा न्यायचा आणि त्या नियोजनानुसार आपण त्याची छाटणी घेतली पाहिजे. त्यानुसार मी आज याची छाटणी घेतोय. धन्यवाद.